आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत विधान भवनाच्या पायऱ्यांवर। त्या ठिकाणी प्रसाद लाड यांच्याकडून आंदोलन केलं जातंय। काल अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात शिवीगाळ केल्याचं प्रकरण घडलं होतं। दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला जात होता। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करा अशी मागणी करत यावेळेस लाड यांच्याकडून सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आहेत। शिव्या देणं महाराष्ट्राची संस्कृती नाही असं लाड यांनी म्हटलंय आणि यासाठीच या विरोधात अंबादास दानवेंच्या वक्तव्याविरोधात खरं तर प्रसाद लाड सध्या आंदोलन करत असताना पाहायला मिळत आहेत। पायऱ्यांवरती प्रसाद लाड यांचं आंदोलन सुरू आहे। प्रसाद लाड यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरचं हे आंदोलन आपण पाहतोय। अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत प्रसाद लाड सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। विविध मुद्द्यांवरून आज गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र त्याआधीच आता प्रसाद लाड हे आंदोलन करत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून प्रसाद लाड यांच्याकडून अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। प्रसाद लाड यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रसाद लाड सध्या आंदोलन करतायत। तर काल संपूर्ण गदारोळ झाला होता। अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड तसेच प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आला होता। यावेळेस राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून आपल्या राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी चांगलाच गदारोळ झाला होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणि त्यानंतरच त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतात। प्रसाद लाड यांच्याकडून सध्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे। काल देखील प्रसाद लाड असतील तसेच भाजपचे अनेक नेते होते ज्यांनी अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाल आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमके काय अपडेट करतात? प्रसाद लाड नेमके कधीपासून या ठिकाणी आंदोलन करतायत? वर्षा, एक 5 ते 10 मिनिटं झाले आहेत। हे जे प्रसाद लाड आहे ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच जो काल प्रसंग घडला विधान परिषदेमध्ये, त्यानंतर विरोधी पक्ष नी जे अपशब्द उच्चारले त्याच्यानंतर संपूर्ण सत्ताधारी पक्ष जे आहे ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। राहुल गांधींनी कुठेतरी हिंदूंचा अपमान केला अशा प्रकारे या सगळ्या वक्तव्यावरनं प्रसाद लाड हे आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर त्या विरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडनं देखील आक्रमक पवित्रा घेण्यात आला। एकूणच मोठी खडाजंगी जी आहे ती आपल्याला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळे आमदार जे आहेत ते आक्रमक झाले। जोपर्यंत विरोधी पक्ष नेते माफी मागणार नाही किंवा मग राजीनामा देणार नाही किंवा त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण जे विधान परिषद आहे ते चालू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते आपल्याला प्रवीण दरेकर असेल किंवा प्रसाद लाड असेल या नेत्यांकडनं होताना पाहायला मिळत आहे। एकूणच भाजप आक्रमक झालेली आहे। आज जर का पाहायचं तर या संदर्भात 11 वाजता बैठक आणि या बैठकीमध्ये नेमकं अंबादास दानवे यांच्यावर काय कारवाई होत आहे किंवा काय भूमिका घेतली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदीच अभिषेक, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी थोड्याच वेळात बैठक होईल या ठिकाणी 11 वाजता। या बैठकीत नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे? या बैठकीला उपसभापती असतील, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळणार आहे। नेमकं या संदर्भात एकूण काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यात प्रामुख्यानं पाहायचं तर जे अपशब्द काढलेले आहेत त्या विरोधात कुठेतरी शिक्षा व्हायला हवी अशा प्रकारची भूमिका सत्ताधारी आमदारांकडनं घेतली जाते आणि त्यामुळे नेमकी किती शिक्षा होते आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच काही नेत्यांकडनं अशा प्रकारे जे वरचं सभागृह आहे त्याच्यामध्ये अशा अपशब्द काढल्यामुळे कुठेतरी नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नेमकं आता प्रसाद लाड असतील किंवा मग इतर जे प्रवीण दरेकर असतील हे सगळे गटनेते आहेत ते, त्यामुळे हे काय नेमकी भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रसाद लाड हे सध्याला आंदोलनात बसल्यात, सोबतच इतर काही जे विधानसभेमधले त्यांचे सहकारी आहेत ते देखील त्यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत। यात प्रामुख्यानं पाहायचं तर राहुल गांधींनी अगदीच अभिषेक केलं, त्यामुळे आता या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रसाद लाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण पाहूयात। विचार केला, शिव्या दिल्या, या सुसंस्कृत महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नव्हत्या, आवडणाऱ्या नव्हत्या आणि कधीही झाल्या नव्हत्या। जी माझी आई 25 वर्षापूर्वी कॅन्सरच्या दूरग्रस्त आजाराने वारली, त्या आईबद्दल अपशब्द काढणं
हे एका विरोधी पक्ष नेत्याला, एका पक्षाच्या नेत्याला किती योग्य वाटतं याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. मला वाटतं की या बाबतीत कदाचित ज्या मातोश्रींबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी होत्या, ज्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा, त्यांचा पुत्र बाळासाहेब ठाकरे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आईबद्दल त्यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला का, हा प्रश्न देखील मला माननीय उद्धवजींना विचारायचा आहे. आणि एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, सभागृहाच्या आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही. पण आम्ही देखील परळ लालबाग सारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, ज्या बाळासाहेबांनी बाळकडू जिथे पाजलं त्या परळ लालबाग म्हणून लहानाचे मोठे झाले. सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही, परंतु रात्रभर झोपू शकलो नाही. ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना काल मी या बाबतीत सांगितलं. सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते. आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते. परंतु मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे. ही माझी मागणी यांच्या पुढे राहील. 1 दिवसाच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात विचारविनिमय सुरू आहे, कसं पाहता या? मला वाटतं की शिक्षा ही 1 तासाची असेल का 1 दिवसाची असेल, शिक्षा ही शिक्षा असते. प्रत्येक गुन्हेगाराच्या मध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे की मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजेच सर्व आणि माझं कोणीच काही करू शकत नाही, या आविर्भावात राहणाऱ्या कुठल्याही आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे. माझं मत आहे जे सरकार निर्णय घेईल त्या सरकारच्या निर्णयाशी मी सहमत राहीन, परंतु शिक्षा आणि राजीनामा हा झालाच पाहिजे. आणि या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय सन्माननीय उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना या बाबतीत जाब विचारून शिक्षा केली पाहिजे. ही फक्त आईसाठी केली पाहिजे, ही माझी अपेक्षा. बीडीडीताईच्या नामांतरणाचा विषय हा पुन्हा एकदा नाही, आता हा विषय नको, मला माझा विषय झाला. शरद पवार तर प्रसाद लाड यांच्याकडून नेमकी अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जाते, त्यांचं कारण नेमकं काय होतं, काल विधान परिषदेत नेमकं काय घडलं होतं आपण पाहूयात. हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे